अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। ऋषि मंगेश। जय शिवराय भावांनो, आज आपण आलेलो आहोत नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तरी आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की हॅपी बर्थडे व्हिडिओ एडिटिंग, जो इंस्टाग्रामला सध्या ट्रेंड चालू आहे तो व्हिडिओ एडिटिंग। तरी त्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तरी त्या ॲपचं तुम्ही वरील आयकॉन बघू शकता, हा ॲप आहे। तरी ॲपमधून तुम्ही बर्थडे व्हिडिओ, कोणता पण व्हिडिओ एडिट करू शकता। तरी तुम्हाला चला आपण सुरू करू। सर्वात अगोदर ॲप ओपन करायचं आहे। त्यानंतर ओपन केल्यानंतर ह्या जागी आपला टेलिग्रामला दिलेला शेक इफेक्ट आणि बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला जर तिथून होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर प्रोजेक्टच्या साईडला टेम्पलेट म्हणून दिसेल, त्याच्यावर यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अपलोड दिसत आहे, त्या अपलोडवर क्लिक करायचं आहे। अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून जो हा प्रोजेक्ट आहे तो असं त्या प्रोजेक्टवर क्लिक करून असं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। ते त्या प्रोजेक्टवर क्लिक करून असं अपलोडिंग होत आहे। तरी बघू शकता मित्रांनो, हा प्रोजेक्ट आपल्या याच्यामध्ये एक्सपोर्ट झाला आहे। तर आणि यानंतर बॅक यायचं आहे आणि त्यानंतर आपण अजून आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट जो आहे तो अपलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला तो प्रोजेक्ट शोधायचा आहे आणि त्यावर क्लिक करून अपलोड करत आहे। असं झाल्यानंतर आपल्याला परत बॅक जायचं आहे आणि नंतर आपला जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे। तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा बघून घ्यायचा आहे। तरी सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमधून टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। टेलिग्राममध्ये सर्व फ्री मटेरियल दिलेलं आहे टेलिग्रामला, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे आणि जो आपला इमेज आहे तो आपण इमेज घ्यायचा आहे। तर याला असं घेऊन तुम्ही याला व्हिडिओच्या 3 डॉटवर क्लिक करून फ्री स्क्रीन करायचं आहे। वरील 3 डॉटवर क्लिक करून फ्री स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर फिल स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याची लेंथ पूर्ण लास्टपर्यंत घ्यायची आहे। तर लास्टपर्यंत घेतल्यानंतर जो मधला बीटमार्क आहे त्या बीटमार्कवर यायचं आहे आणि या फोटोला क्लिक करून कट करायचं आहे। त्यानंतर कट केल्यानंतर आणि थोडं तुम्ही 6.20 सेकंदावर यायचं आहे। 6.20 किंवा 18 तुम्ही 19-20 येऊ शकता। त्यानंतर त्या ठिकाणी अजून एक कट द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, परत मीडियावर जायचं आहे आणि जो आपला हॅपी बर्थडे इमेज आहे तो इमेज दिलेला आहे त्याला घ्यायचा आहे आणि ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर लाईटिंग घेऊन स्क्रीन इफेक्ट लावायचा आहे। त्यानंतर ह्या इमोजीला सरळ असं तुम्ही स्वीप हेअर करून असं खाली बरोबर घेऊ शकता। त्यानंतर असे खाली थोडी जागा ठेवायची आहे, कारण त्या ठिकाणी आपल्याला लोगो लावायचा आहे, असं तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर याची पण सेटिंग अशी लास्टपर्यंत लेंथ घ्यायची आहे आणि लास्टपर्यंत करायचं आहे। असं केल्यानंतर तुम्हाला प्लस वाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि मीडियामध्ये जाऊन जो आपण त्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जाऊन जो आपला ब्लॅक शेडो PNG दिलेला आहे तो घ्यायचा आहे। असं घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या 3 नंबरवाल्या ऑप्शनवर जाऊन याची लेंथ तुम्ही अशी बरोबर करून घेऊ शकता। त्यानंतर याला असं खाली करायचं आहे। असं बरोबर केल्याच्या नंतर तुम्ही याची पण लेंथ लास्टपर्यंत घ्यायची आहे। घेतल्यानंतर या ब्लॅक शेडोवाल्या PNGला असं होल्ड करून हॅपी बर्थडे PNGच्या खाली घ्यायचं आहे। तरी बघू शकता मित्रांनो, आपलं कसं असं एकदम नंबर 1 कडक दिसत आहे। यानंतर आपल्याला परत बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर जो तुम्हाला पहिले 3 दिसत आहेत, 3 इमोज दिसत आहेत, यावर असं होल्ड करून 3ला सिलेक्ट करायचे आहे
आणि या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि कॉपी 3 लेयर्स करायचे आहेत. त्यानंतर क्लिक केल्यानंतर बॅक जायचं आहे. बॅक जाऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्टवर गेल्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून पेस्ट 3 लेयर्स करायचे आहेत. मित्रांनो बघू शकता आपला नंबर 1 हा व्हिडिओ दिसत आहे. यानंतर असं केल्याच्यानंतर यांची पण लेंथ पहिल्या दोन्हीची लेंथ लास्टपर्यंत घ्यायची आहे आणि जो 3 नंबरला आहे याची लेंथ बरोबर राहू द्यायची आहे. तरी बघू शकता असा आपला व्हिडिओ दिसत आहे. तरी मित्रांनो याच्यानंतर आपल्याला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जाऊन जो आपला काही लोगो तयार केलेला आहे तो लोगो लावून घ्यायचा आहे. तरी याची मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन लेंथ कमी जास्त करू शकता आणि याला बरोबर असा खाली या इमोजीच्या खाली असं तुम्ही लावू शकता. असं लावून घ्यायचं आहे. लावून घेतल्यानंतर याची पण साईज लास्टपर्यंत लेंथ करायची आहे आणि होल्ड करून याला पण याच्या खाली लावायचा आहे. तरी बघू शकता मित्रांनो नंबर 1 प्रकारचा दिसत आहे. आणि परत एक वेळेस बॅक जाऊन शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि इमेजवर क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी करून घेऊ तुम्ही आणि परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. सेकंडवाल्या बिटवर आल्यानंतर या इमोजीवर क्लिक करायचं आहे आणि इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे. तरी तुम्ही बघू शकता हा इफेक्ट पेस्ट झाला आहे. त्यानंतर तुम्हाला 6.19 वर यायचं आहे. 6.16 वर यायचं आहे. 16 वर नंतर प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि कोणता पण तुम्ही शेडो घेऊ शकता. असा शेडो घ्यायचा आहे आणि 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पिटिशन एरिया करायचा आहे. त्यानंतर याचा कलर तुम्ही ब्लॅक करू शकता. ब्लॅकवर जाऊन याची पण लेंथ लास्टपर्यंत घ्यायची आहे आणि इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टवर जायचं आहे आणि वरच्या सर्च आयकॉनवर जाऊन ब्लिंक नाव सर्च करायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला येईल ब्लिंक. यावर जाऊन स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे. त्यानंतर याची तुम्ही आहे ते साईज 10 किंवा 11 तुमच्या मनावर किती पण ठेवू शकता. आणि याच्यावर गेल्यानंतर परत त्या लेअरवर क्लिक करून बिल्डिंग अँड ऑपेसिटीवर जायचं आहे आणि त्याची जो ऑपेसिटी आहे तो तुम्ही तुमच्या मनावर ठेवू शकता. तरी आपण 27 ठेवून घेऊ. 25 27 ते आपण किती पण ठेवू शकता. मी 26 ठेवतो. यानंतर तुम्ही बघू शकता की आपला कसा हा व्हिडिओ झकास दिसत आहे. तरी तुम्ही एक बार हा बघू शकता. तरी बघू शकता मित्रांनो कसा आपला व्हिडिओ हा झकास झालेला आहे. अशा प्रकारचा तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता. तुमच्या मित्राचा किंवा कोणा भावाचा असेल कोणाचा पण व्हिडिओ एडिट करू शकता. अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. जय शिवराय.